हॅलो फ्रेंड्स, ऋतू अँड प्रियाज फूडी लाईफवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण अगदी मिठाईमध्ये जसे हलवाईवाले बनवतात तशी कचोरी बघणार आहे. अगदी सोपी आहे. तर ह्यासाठी आपण इथे एक कप मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण हातावरती कुस्करून ओवा टाकणार आहे. आता इथे आपण ओवा आणि जिरं जर त्याची पूड टाकली तरीही चालेल. आता ह्यामध्ये नॉर्मल टेम्परेचरला जे तेल असतं ते ह्यामध्ये आपण वापरायचं आहे. आता हे तेल सगळ्या पिठाला एकसारखं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली पीठ अगदी रवाळदार होतं तोपर्यंत हे पीठ चोळायचं आहे. आता ह्याची जेव्हा मूठ तयार होते त्यावेळेस पीठ आपलं व्यवस्थित खस्ता झालं असं समजायचं. आता इथे चवीनुसार मीठ ॲड केले आणि एक 5 मिनटं आपण हे पीठ अगदी व्यवस्थित दोन्ही हाताने मळून घेणार आहे. आता इथे तुम्ही तुपाचाही वापर करू शकता. फक्त आपल्याला गरम करून टाकायचं नाही. तूप असो किंवा तेल असो आपल्याला नॉर्मल टेम्परेचरचं वापरायचं आहे. आता इथे थोडं थोडं पाणी ॲड करून अगदी व्यवस्थित असा डो तयार करायचा आहे. आता हा डो तयार करताना अगदी घट्ट पण नाही करायचा आणि खूप पातळही नाही करायचा आहे. तर ह्या पद्धतीने आपला डो तयार झाला पाहिजे. आता इथे आपण कचोरीसाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहे. आता इथे मी मूग डाळ व्यवस्थित धुवून घेतली आहे. अगदी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची. कुकरमध्ये अगदी एकच शिट्टी घ्यायची. खूप ओव्हर कुक करायचं नाही. त्याचा गाळ अजिबात झाला नाही पाहिजे. हलकीशी ती शिजली पाहिजे. जर तुम्हाला कुकरमध्ये शिजवायची नसेल तर आपण डायरेक्ट टोपामध्येही शिजवू शकतो. आता ह्या लागणाऱ्या मसाल्यामध्ये आपण जिरं आणि धणे, अख्खे धणे असतात ते वाटून घ्यायचे. ह्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर कस्तुरी मेथीचाही वापर आपण ह्यामध्ये करू शकतो. आता ह्या पिठाचे मध्यम आकाराचे गोळे घ्यायचेत आणि गोळे तयार करून झाकून ठेवायचेत. आता तोपर्यंत इथे आपली डाळ शिजलेली. आता तुम्ही बघू शकता डाळ अगदी खूप पण शिजली नाही, पण बोटावरती कुस्करली जाईल इथपर्यंत आपण ती शिजून घेतली. आता पॅनमध्ये तेल टाकून आपण जो मसाला वाटला आहे तो ह्यामध्ये आपण ॲड करायचा आहे. त्यामध्ये आमचूर पावडर टाकायचे, किंचितसं हळद टाकायचे, कश्मीरी लाल मिरची पावडर आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहे आणि हे व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे. आता इथे आपण शिजवलेली डाळ ॲड करून घ्यायची. तीही या मसाल्यावरती व्यवस्थित परतून घ्यायची. ह्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि कस्तुरी मेथीचा वापर करायचा. मग कस्तुरी मेथी टाकताना हातावर थोडीशी कुस्करून घ्यायची आणि मग ती यावरती ॲड करायची. आता हे अगदी मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आपल्याकडे पावभाजीचा जो स्मॅशर असतो त्याने थोडीशी स्मॅश करून घ्यायची. अगदी खूप फाईन पण नाही, म्हणजे डाळीचे साधारण 2 तुकडे होतील इथपर्यंत आपण ती स्मॅश करून घ्यायची. आता ह्या पद्धतीने आपला कचोरीचा मसाला रेडी झालेला आहे. तर हा आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आणि मग कचोरी करायला घ्यायची. आता मसाला तयार झाला आहे, थंड पण झाला आहे. आता आपण कचोरीमध्ये हे स्टफिंग्स भरणार आहे. आपण ह्या अगदी बारीक बारीक गोळे असे बनवून घेणार आहे ह्याचे आणि मग नंतर आपण ते स्टफ करणार आहे. ही कचोरी तुम्ही बनवून अगदी पार्टीसाठीच, तुमच्या घरी काही फंक्शन असेल तर त्यासाठी बनवून ठेवू शकता. मुलांच्या बर्थडे पार्टीसुद्धा ही बनवू शकता आणि ही कचोरी 2 ते 3 दिवस अगदी व्यवस्थित राहते, त्याला काहीही होत नाही. आता ह्या पद्धतीने पारी लाटून घ्यायची आणि त्यामध्ये आपण हे मिश्रण जे आहे ते स्टफ करायचे आणि पारी बंद करून घ्यायची. आता ही लाटली नाही, फक्त हातावर दाबून घेतली तरीही चालते आणि हलक्या हाताने लाटून घेतली तरी चालते. पण खूप अशी पातळ करायची नाही, थोडीशी जाडसर ठेवायची, जेणेकरून आपली जी कचोरी आहे ती चांगली फुलते आणि खस्ता बनते. आता इथे आपण जोपर्यंत कचोरी करतोय तोपर्यंत एका साईडला तेल तापायला ठेवायचे. तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित मेंटेन ठेवायचं. अगदी खूप थंड तेलामध्ये कचोरी टाकायची नाही, नाही तर कचोरी तेल पिऊन घेतात. आता तेल चांगलं गरम झालंय, आपण कचोरी तळून घेतोय. अगदी चांगला सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत कचोरी तळायची आणि मग आपल्या कचोरी काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता किती मस्त अशी कचोरी फुलली पण आहे आणि अगदी छान अशी कचोरी झाली. आता ही कचोरी आपण चटणी टाकून सर्व करायची. ह्यामध्ये मी पुदिन्याची चटणी, चिंचेची चटणी, थोडीशी शेव टाकून, दही असेल तर आपण दही पण ह्यामध्ये ॲड करू शकतो, बारीक शेव आणि डाळिंबाचे दाणे टाकून कचोरी सर्व करायची. तर नक्की ट्राय करा आणि हो, जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असं सपोर्ट करा. बाय.